पीएम किसान ई-केवायसी बाबत अतिशय महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे। तर काय आहे ही प्रेस नोट आपण थोडक्यात बघूयात। पीएम किसान योजनेच्या लाभासाठी 30 जून 2026 पर्यंत ई-केवायसी करणं हे बंधनकारक असणार आहे। पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी वार्षिक 6,000 रुपये एवढी रक्कम या योजनेअंतर्गत दिली जाते आणि आता याचे सीएससी केंद्रांमार्फत बायोमेट्रिक प्रमाणीकरण किंवा पीएम किसान मोबाईल ॲपद्वारे सदर केवायसी करणे हे बंधनकारक असणार आहे। तर सदर जी केवायसी आहे ती आपल्या मोबाईलद्वारे अगदी 5 मिनिटात स्टेप बाय स्टेप कशी करावी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात। सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये पीएम किसान सन्मान निधी हे ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि सदर ॲप डाउनलोड केल्याच्या नंतर अजून एक जे बायोमेट्रिकसाठी लागते ते ॲप असे दोघं आधार फेस म्हणून हे दोघं ॲप मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्यायचं। त्यानंतर आपल्याला एक भाषा निवडायची। या ठिकाणी इंग्रजी किंवा हिंदी तुम्हाला जी वाटेल ती भाषा तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे। आता यामध्ये टाईप ऑफ लॉग इन म्हणजे तुम्ही इथं स्टॉप ऑफिशियल किंवा बेनिफिशरी या ठिकाणी तुम्ही बेनिफिशरी या बटनावर क्लिक करायचं आहे आणि बेनिफिशरी टॅबवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला जो तुमचा आधार कार्ड क्रमांक आहे तो टाकायचा। आधार कार्ड क्रमांक टाकल्याच्या नंतर तुम्हाला लगेचच पुढे स्टार्ट केवायसी असं म्हणून जे बटन असेल किंवा फेस स्कॅन या बटनावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी लगेच जे फेस आहे तुमचं फेस समोर ठेवून आणि डोळे मिटवायचे आणि उघडायचे आहेत। असं केल्यानंतर तुमचं व्हेरिफिकेशन होईल आणि हे व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्ही एक पिन सेट करून घ्यायचा आहे जो तुम्हाला लक्षात राहील असा। तो पिन सेट केल्याच्या नंतर लगेचच तुम्हाला डॅशबोर्डवरती यायचं आहे आणि डॅशबोर्डवरती आल्यानंतर तुम्हाला आता फायनल केवायसी करता येणार आहे। आता या ठिकाणी बघा तुम्हाला ई-केवायसी अदर बेनिफिशरीज किंवा बेनिफिशरी स्टेटस यापैकी अदर बेनिफिशरीज ई-केवायसी इथं क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला त्यांचं रेकॉर्ड म्हणजे किंवा लँड रेकॉर्ड व्हेरीफाईड आहे का अशी सर्व माहिती भेटते। या ठिकाणी तुम्हाला ज्यांची केवायसी करायची किंवा ज्याचं तुम्ही ID बनवताना आधार कार्ड क्रमांक टाकलेला आहे तो पुन्हा टाकायचा आणि सर्च करायचं आणि सर्च केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला ई-केवायसी ऑलरेडी डन असं दिसत आहे आणि तुमची केवायसी झाली नसेल तर तुम्हाला अशी या प्रकारे प्रोसेस करून 5 मिनिटात केवायसी करता येणार आहे। हेच होतं थोडक्यात महत्त्वपूर्ण अपडेट। धन्यवाद।